छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाचोड परिसरामध्ये जोरदार पावसामुळे गलाटी नदीला पूर, पाचोड खुर्द आणि पाचोड या दोन गावांना जोडणारा पूलही वाहून गेला। दोन्ही गावांचा संपर्क तुटला। सोलापूरच्या चांदणी नदीला पूर, पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे बार्शी तालुक्यामधल्या काही गावांचा संपर्क तुटला। मनाई असूनही नागरिकांचा जीवघेणा प्रवास। जळगाव जिल्ह्यातील 40गाव तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे डोंगरी नदीला पूर, पाटणादेवी परिसरामध्ये दर्शनासाठी गेलेले भाविक मंदिर परिसरामध्ये अडकले। सिंधुदुर्गामध्ये ढगफुटीसारखा पाऊस, कुडाळ तालुक्यातल्या घोडगे गावामध्ये पावसाचा हाहाकार, नदीला सुद्धा पूर। नागपूर आणि अमरावती जिल्ह्यामध्ये बुरशीजन्य रोगांमुळे संत्रा आणि मोसंबीची गळ, यामुळे जवळपास 50% मोसंबीचं पीक खाली आल्याचं चित्र। शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका। काल झालेल्या संततधार पावसानंतर आज पालघरमध्ये धुक्याची चादर, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात बदल, अधूनमधून पावसाच्या सरी बरसत असल्यामुळे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग धुक्यात हरवला। रस्ता नीटसा दिसत नसल्यामुळे वाहन चालकांची कसरत। हिंगोलीमध्ये सुद्धा दाट धुक्याची चादर, दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी, सोयाबीनच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता। जालन्यामध्ये तुकाराम मुंढेंचे मोठे भाऊ अशोक मुंढे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। बीडच्या गेवराई मतदारसंघामधून अशोक मुंढे इच्छुक असल्याची चर्चा। जालन्याच्या पैठण फाटा चौकामध्ये मनोज जरांगेंचं जनसंपर्क कार्यालयाची उभारणी, थोड्याच दिवसामध्ये कार्यालय होणार सुरू। बुलडाण्यामधल्या पुतळ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढावी, माजी काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। तर माजी आमदार हा निजामाची वैचारिक औलाद, आमदार संजय गायकवाड यांचा हल्लाबोल। पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत युवा काँग्रेसचंही आंदोलन, एकाच दिवशी एमपीएससी आणि कृषी विभागाची परीक्षा, वेळापत्रकामध्ये बदल करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। आज राज्यामधल्या 13 जिल्ह्यांमध्ये आदिवासी संघटनांकडून बंदची हाक, सर्व आदिवासींकडून ठिकठिकाणी रास्ता रोको केला जाणार। आदिवासींच्या पेसा योजनांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आंदोलन। अमरावतीच्या मेळघाटामध्ये स्थानिक पात्र शिक्षकांना डावलून जिल्हा परिषदेकडून इतर जिल्ह्यामधल्या शिक्षकांना संधी, निर्णयामध्ये बदल न केल्यास चौकामध्ये फाशी घेणार, स्थानिक पात्र उमेदवारांचा इशारा। शेवगाव बस स्थानकातील खड्ड्यांच्या विरोधामध्ये अनोखं आंदोलन, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरेंकडून खड्ड्यात बसून चिखलानं अभिषेक। परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये महिलांची बँकांसमोर गर्दी, लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यामध्ये जमा, मात्र खात्याचं ई-केवायसी नसल्यामुळे पैसे काढण्यामध्ये अडचणी। दुधाळ गाय वाटप घोटाळ्यामधील दोषी IAS अधिकारी शुभम गुप्तांवरती अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करा। गडचिरोलीमध्ये आदिवासी संघटनांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। संभाजीनगरमध्ये तरुणाच्या जाचाला आणि धमक्यांना कंटाळून ओहर गावामध्ये 16 वर्षीय मुलीची आत्महत्या। या प्रकरणामध्ये 2 जणांना अटक, तर 7 जण अजूनही मोकाट आरोपींकडून मुलीच्या कुटुंबियांनाही धमक्या। येरवडा कारागृहामधून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याची घटना, राजू दुसाने असं आरोपीचं नाव। या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वसईच्या स्कायवॉकवरती जोडप्यांना धमकावून पैसे उकळणाऱ्या तोतैया पोलिसाला माणिकपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या। राहुल मोरे असं या तोतैया पोलिसाचं नाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।